नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण पंचायत समिती धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचे कारण असे आहे की रोई ढोकी या गावचे राहुल भालचंद्र घुटे हे सकल मराठा अध्यक्ष आहेत, रुई ढोकीचे आहेत. उर्फ त्यांना लोक जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत असल्यामुळे त्यांना जरांगे पाटील म्हणून त्यांना ओळखतात. त्यांचं म्हणणं आहे की रुई ढोकीमध्ये 1 मे 2025 पासून पाणी पुरवठा ठप्प आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरं का खोटं हे आपण त्यांना विचारणार आहेत. आणि त्यांनी पाणी पुरवठा वेळेत होत नाही, तो पाणी पुरवठा झाला पाहिजेत म्हणून त्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना हा एक अर्ज दिलेला आहे. हे 4 मार्चचा अर्ज आहे, 4 मार्च 2026चा. आपण त्यांना विचारूया नेमकं काय प्रकार आहे आणि कशामुळं पाण्याची योजना ठप्प आहे. हर घर पाणी अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण त्यांना विचारूया नेमकं काय ते. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार, जय शिवराय. मी रुई ढोकी राहुल घुटे पाटील बोलतो, सकल मराठा अध्यक्ष. माझं असं म्हणणं आहे की हर घर नळाला पाण्याची योजना 1 मे पासून बंद आहे. मी परिवहन मंत्री पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन तिथं मी उपोषण केलेलं आहे. त्या दिवशी तेव्हापासून नळाला कसलंही पाणी नाही. दोन्ही पक्षाचे राजकीय गावातले एक होऊन गावाला पाणी वाचून मारलं आहे. तर ते दोन्ही पक्षात एक भाऊ आहे. त्यांनी पंचायतच्या विहिरीवर पंचायतच्या कोणचे भाऊ आहेत ती कोणी का असणार ते पंचायतच्या डीपीवर मोटर चालवून त्यांच्या शेतात चालू आहे. गावाला पाणी वाचून वंचित ठेवलं आहे. वारंवार मी पंचायतला तक्रार देत असताना, ग्रामसेवक न्याय देत असताना तंटामुक्तीनं मला दखल देता इतके दिवस मला इथवर डवलीत आणलं आहे. ही सगळी पालकमंत्र्याला अर्जाची पूर्तता माहिती आहे माझी. बरोबर. तुम्ही उपोषणाला बसणार आहेत म्हणून सांगितले. आता इथून 4 दिवसांना नाही दिले, त्याच्यावर तारीख दिली मी. 10 तारीख दिली. तर बाबा मी साखळी उपोषण चालू करायला तर माझी पाण्याच्या टाकीवर बसून पाण्याच्या टाकीवर उपोषण का बसणार आहे की मला कांबळे साहेब BDO साहेब म्हणून नाव आहे. ती असे म्हणले तुम्ही आम्हाला युटीस धरायला लागला म्हणले तुम्ही पाटील संघटनेतून. मी आम्हाला काहीच नाही, जी करा आहे ती मी करायला लागलोय म्हणलं. त्यांच्यासाठी मी साखळी उपोषण पाण्या टाकीवर चढून करणार आहे. रोज लोकांच्या सह्या घेणार आहे मी की नळाला पाणी खरेच येतं का. हर घर नळाला साहेब जे आहेत ना ते कोण आहेत? BDO म्हणून आले. तर आता 1 आठवडा झाले त्यांना. ते काय म्हणाले की तुम्ही आम्हाला युटीसी धरलंय तर सारखं कशामुळे पाणी मागितलं म्हणजे माझं म्हणणं येतं की हर घर नळाला पाणी जी योजना विहिरीची केलेली आहे ही नळाला पाणी दाखवा मग म्हणा माझा चुकीचा अर्ज आहे. बरं, मग ते पाणी मागितल्यावर मोटरची बिघड आहे म्हणून काहीतरी सांगितलं. मोटरीचं बिघडच नाही. मला सांगा, तंटामुक्ती अध्यक्ष गावाला पंचायतीनं केलेलं असतंय. तिथं सगळ्या शेतातल्या मोठीची वायर तुटत नाही, तीन पंचायतचं एक तुटतंय. असं ग्रामसेवकचं म्हणणं येईल की तुम्हीच अर्ज देता म्हणजे तुम्हीच कशाहून कुणाला तरी वायर तोडायला येत. आता मी म्हणतोय की जी गावाचं काळजी करते ती माणूस कवाच असं वायर तोडणार नाही. बरं, मग ग्रामसेवकाचं तुम्हाला म्हणण्याचा काय संबंध आहे? म्हणजे त्यांना दबाव, तुम्ही ग्रामसेवकाला म्हणायचं तुम्ही त्यांना राजकीय दबावाखाली गेले ना गावातले कार्यकर्ते. काय तुमचं नावच ग्रामसेवक आहे. ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा करण्याचं तुमचं पद आहे. होय की मग तुम्ही सेवा करायच्या ऐवजी आम्हाला कसं डाटा असं काय होतंय, गावातली दोन्ही पक्षाची राजकीय असते का कार्यकर्ते ह्यांच्या दबावाखाली ती चलते. तर मग आता मला सांगा, 1 आठवडा महिना झाले पाचशेच्या नियम 9 तारखेपर्यंत. मग ह्यांचं ते खालीवरी कसं का असताना सरपंचाला अधिकार द्या, अगर ह्यांना द्या आपलं गट विकास अधिकाऱ्याला अर्ज ही द्या मागणी. सदस्याला कुणाला निवडून दिली? सदस्य आता ती बंद झाले म्हणजे सगळं कालावधी संपला ना. कालावधी संपला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आता तुम्हाला सांगतो आमच्या त्या ह्यांना लीड मिळालेलं आहे आपलं सुशील काकडे म्हणून तो गावचं मशालीचं निवडून आले. मग त्यांना मी आता ते दाखवलं, त्यांना म्हणलं पाणी हे करायचं. ती काय म्हणतात निवड झालं नाही. मी काय म्हणतो आणि 2 महिने नाही निवड व्हायची. सगळेच नंबर गेले गुवाहाटीला फिरायला पंचायत समिती. होऊ द्या, तुम्ही सदस्य आहात. तुम्ही किमान गट विकास अधिकाऱ्याला बोला. मग तीच म्हणलं त्यांना. बोलले का मग ते? नाही त्यांना नाही. मग त्यांना मी म्हणलं समजा आता सगळे नंबर 2 महिने गेले गुवाहाटीला फिरायला दोन्ही पक्षाचं. मग गावातले मतदान केलेले पाणी वाचून मारायचे का त्यांनी? बरोबर, एकदम बरोबर आहे. बरं, तुम्ही गट विकास अधिकाऱ्याला पुन्हा भेटलाव का? भेटलं की. काय म्हणले ते? काय ते उद्याच्याला ग्रामसेवकला सांगितलं की त्याच्यात 2 जणांचं एक नाव आहे ती इथवर आले नाही ते म्हणून मी अर्जदार माझं नाव टाकले. त्याचा मी ती 1 नंबर दिलाय माझी सरपंचाचा.
त्याचं म्हणणं आलं की डांबरीवर कोणी अतिक्रम केलं नाही पाहिजे, पंचायतकडे जायचं रस्त्याला. बरं आता तुमचं मागणी काय काय बरं? मागणी आपल्या आहे की तुम्ही कचरा कोंड्या बांधल्या त्या, कचरा त्या कोंडीत टाकावं लागलं नाही, कचरा खरंय, कोंडी खरंय, हां. रस्त्यावर टाकायचा नाही. हां. तुम्ही नाल्या शासनानं बांधून दिल्या त्या, नाल्या बुजून रोडवर धुणी धुवायची काय संबंध आहे कोणाचा? बरोबर आहे, हां. तुम्ही बचत गट गावागणीच करता, बायाचा 1 रुपया राहिला तर त्या बाईला वेटीची धरता, आणि धुणं धुवायचं तर रस्त्यावर बंद करा म्हणजे बाईचे होत नाही का? बरोबर आहे. लाडक्या बहिणीने सरकार केलंय, हां. मग तुम्ही शासन मुख्यमंत्री सांगता का लाडक्या बहिणीला रोडवर धुणं धुवा? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. घरांच्या छोकरा म्हणा गेले की मग मी कशामुळे हे करू? मग पैशाचे नेमले का नाही हीच काय कळणार ना, पैशाचे वचक आहे का नाही गावाला? बरोबर. ज्या गावाला पैशाचं आता प्रशासक आहे हां हां आता सरपंच जे आहे ना ग्राम पंचायतचा, हां तोच आता मुखी आहे. हां हां मग त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे तुम्हाला? काही न्याय पाहिजे आम्हाला, जोर पैशाचं नेमलंय तोवर. आता तुमचं पाण्याचा एक प्रश्न आहे. पाण्याचा हां. पुन्हा तुमचं ती शिपायाने रोज कुठल्या गलीत कोणचं पाणी सोडायचं हे जे पाहिजे सगळं, हा ही आम्हाला गरमशोक देत नाही. हा कारण का राजकीय लोकांच्या म्हणण्यावर सगळ्या चालतं दोन्ही पक्षाच्या, बर असा विषय चालू आहे. बर बर. आता तुम्ही 10 तारखेला उपोषण हां. करणार आहे. हे जर मागण्या नाही त्यांनी मंजूर केल्या, तर चाकरी उपोषण मी चालू करणार आहे. बरं. त्याच्यात लिहिलंय मी, किती जण आहोत तुम्ही? आता गावात गेल्यावर यादी करणारा किती येते तिथे, बर त्यात लिहिलंय मी, यादी केल्यावर मला सांगा. त्यात लिहिलंय मी जी माझ्या साखळी उपोषणात सहभाग होईल त्याच्या 500 रुपयानं रोजच्या हजेरीनं नुकसान होणार आहे. त्यांना पाण्यापायी न्याय देण्यासाठी उपोषणाला बसावं लागतंय म्हणून. मग 500 रुपये नुकसान होणार आहे म्हणजे उपोषणात मग उपोषण- जोपर्यंत बसतेत तोपर्यंत सरकारनं पैसे द्यायचे. ती काहीतरी त्यांनीच द्यावं लागेल ना, लाडक्या बहिणीला देतात मला उपोषणवाल्याला अरे काहीतरी पट्टे द्यावं लागेल. फार महत्वाचे मुद्दे मग? आहे. कारण काम चुकारपणा ह्यांनी हां. केलाय आणि मजुरीचं काम बंद करून आता मजूरदार तिथं आणि बसणार आम्हाला आहे. एकच न्याय आहे की आम्हाला एवढं माहित आहे की आम्हाला जरंगे पाटला कोण न्याय मिळेल ह्याचा, या राजकीय लोकांकडून एकाकडून बी मिळणार नाही. बर बर बर. हां. जरंग भेटला साहेबाला भेटणार आहेत? आणि मी जेव्हा ही चालू होईल तेव्हाच त्यांचे जर कोण आलं संघटनेचं माझ्यापर्यंत तर ही दाखवा मी तयार आहे. तुम्ही जर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवली तर. ओके 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 ठीक. आणि मी आज 2 महिने झाले जरंगे पाटील सीन त्याग केलाय, जवळ गावात नळाला पाणी येत नाही तोवर. हा काय केलं? जरंगे पाटील सीन दाढी कठीण नाही, गळ्यात गामजा नाही, हा. पाय त्यांच्यासारखा बूट घालणार नाही. म्हणजे फक्त मी बघू काहीतरी राहावं म्हणून टोपी डोक्याला घातली बघवी, पायातलं चप्पल काढणार आहे तुम्ही? मग बूट घालणार नाही पाटलासारखा. बर 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 हां. बर बर बर. म्हणजे काय त्या केलं तुम्ही? पाटील सीन सगळा त्याग केलाय, पाटील दाढी कठीण सीन माग त्या केलं. केस. हा तसेच ठेवणार? हा तुमचं ते रमाकांत हासगुडे आहेत का, त्यांच्याकडे मी ते टाकलाय जिल्हाधिकारी परिवहन मंत्र्याला अर्ज दिलेला. बरं म्हणजे पाटील साहेबांनं जी त्याग केलाय म्हणजे पाटील साहेबाच्या पायात बूट मला असेल. ओळखीत येते हा. ती मी करणार नाही, हा. जोवर गावात सुविधा देत नाही तिथवर. वा 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 वा. जय शिवराय. जय शिवराय जय शिवराय. हे राहुल भालचंद्र घुटे पाटील आहेत आणि उर्फ जरंगे पाटील या नावाने त्यांना ओळखतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पाटील साहेब ज्या पद्धतीने राहतात त्या पद्धतीने मी राहणार नाही. ते बूट घालतात तर मी बूट घालणार नाही, त्यांनी गमजा घालतात तर मी गमजा घालणार नाही. हे त्याग करणार आहे मी कुठपर्यंत? जोपर्यंत ही माझ्या गावातल्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत. पाणी मिळावं, गरीबाला. नाल्या स्वच्छ करावा, कचऱ्या स्वच्छ करावा, गाव स्वच्छ असावं, रोडवर धुणं धुवू नये, रस्त्यावर बाथरूमला बसू नये, रस्त्यावर बाथरूमला बसू नये, रस्त्यावर- सामुदायिक बाथरूम बांधली ती. रस्त्यावर बाथरूमला बसू नये, सामुदायिक बाथरूम बांधलेले आहेत त्याच्यात संडास बाथरूम त्यांनी करावं. या सगळ्या गोष्टी खऱ्या नियमानं खऱ्या आहेत आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्या योजना राबवत आहे, पण त्याची अंमलबजावणी करत नाही आणि या अंमलबजावणीकडे गट विकास अधिकाऱ्याचं दुर्लक्ष दिसतंय, संबंधित ग्रामसेवकाचं दुर्लक्ष. आणि एक काय की आमच्या गावात सध्या पाहुण्या रावळ्यावर राजकारण जास्त चालू आहे, गरीबाला न्याय देत नाही ती पाहुण्या रावळ्यावर चालू आहे जास्त. बर हे राजकारणाचं काय असो, पण गावात जी सुविधा आहेत ते सुविधा वेळेत जर नाही पोचल्या गेल्या तर पाण्याच्या टाकीवर चढून मी साखळी उपोषण. तुम्ही काय लिहिलं इथं? पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण करणार. साखळी उपोषण पाण्याच्या टाकीवर बसून करणार. 1 मे 2025 पासून या गावातल्या नळाला पाणी येत नाही असं म्हणणं आहे. आणि गट विकास अधिकारी म्हणतात तुम्ही एकटंच आरडता, गावातलं कोणी तुम्हाला साथ देत नाही. अरे साथ देत जरी नसलं तर गावात पाणी नसेल तर पाणी द्यावं, रोड स्वच्छ नसेल तर स्वच्छ असावे, नाल्या स्वच्छ नसतील तर ती साफ कराव्या, कचरा साफ नसेल तर कुंडीत कचरा टाकून गाव स्वच्छ करावं, या नाल्यावर अतिक्रमण करू नये. या सगळ्या गोष्टी
राहुल भालचंद्र घुटे पाटील यांचं खरं आहे तर महाराष्ट्र सरकारनं या योजना राबवलेल्या आहेत, पण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, गावाचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष हे लोक गावाकडे लक्ष देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे गावकरी, गाव चालवणारे जे कर्मचारी आहेत, सरपंच आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, गट विकास अधिकारी आहेत, हे या गावाकडं रुई ढुकी या गावाकडं न्याय देतील का ते बघूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्या कमेंट, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. कमेंट खऱ्या ती खऱ्या, खोट्या ती खोट्या. या गावाची चौकशी गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ करावी, अन्यथा उपोषणाला बसलेला माणूस तुम्हाला सोडणार नाही हे मात्र निश्चित. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.